API श्रीकांत पाटील साहेब आपल्याला सुद्धा विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। त्याच प्रकारे ज्येष्ठ पत्रकार दादासो नरेंद्र पाटील यांना सुद्धा विनंती करतो, कृपया आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचंय। थँक्यू सो मच। आजच्या कार्यक्रमाचे नरेंद्रजी पाटील आपल्याला सुद्धा अंधाराकडून प्रकाशाकडे, अमूर्ताकडून मूर्ताकडे, अज्ञानाकडून ज्ञानाकडे। थँक्यू सो मच साहेब। पोलीस स्टेशन ज्यांनी आजपर्यंत कुठंच अशा कार्यक्रमाचं नियोजन केलं जात नाही, प्रथमतः अशा सुंदरशा कार्यक्रमाचं नियोजन केलं गेलेलं आहे। अशा कासोद्या पोलीस स्टेशनच्या माध्यमातून सन्मान सोहळ्याच्या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित माझ्यासमोर बसलेले सर्व माता भगिनी, सर्व तोलामोलाचे मान्यवर, पोलीस पाटील, वेगवेगळ्या गावांमधील उपस्थित असलेले सर्व सन्माननीय सरपंच आणि खऱ्या अर्थानं लेखणीचा शिलेदार ज्यांच्या माध्यमातून वृत्तपत्राचे हा कार्यक्रम घेण्यामागचा मूळ उद्देश, हा कार्यक्रम कशासाठी ठेवला? पोलीस अपवाद असतात, सर्वच ठिकाणी अपवाद असतात, एखादा टक्का अपवाद असतात, त्याच्यामुळे 99% तेच असतील। खऱ्या अर्थानं जे प्रथम द्वितीय तृतीय ते होते त्यांना सुद्धा सर्व व्यासपीठाच्या आणि आपल्या गावातील तोलामोलाच्या मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी त्यांचा सन्मान करण्यात आला। यानंतर खऱ्या अर्थानं आजच्या कार्यक्रमाप्रसंगी एक ताई साहेब उपस्थित आहेत की त्या ताई साहेबांनी जे केलेलं कार्य आहे ते इत्थंभूत माहितीसाठी आपल्या कासोदा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार आदरणीय नंदलाल परदेशी सर यांना मी विनंती करतो की आपल्या येथील ताई साहेब यांनी नेमकं कोणती घटना झाली आणि त्या प्रसंगी त्यांना बाजूला घेऊन ते सिलेंडर बाजूला करून त्याच्यानंतर पोलीस पाटील त्यांना मदतीला पोलीस पाटील यांनी ते सिलेंडर बाहेर फेकलं। उतरण आई रद्द बस स्टँडच्या पाठीमागे जी शाळा होती कासोद्यातील आपले API साहेब श्रीकांत पाटील साहेब, आपले कासोद्याचे प्रथम नागरिक पुरुषोत्तम भाऊ चौधरी, आमचे ज्येष्ठ कासोद्यातील पत्रकार व कासोद्यातील सर्व सन्माननीय कधी राजकीय पक्षात वावरणारे आमचे पाहुणे नरेंद्र भाऊ पाटील, आमचे कासोद्याचे श्रीकांत साहेब आणि कासोद्यातील सर्व पत्रकार बंधू व सर्व राजकीय पक्षाचे पदाधिकारी व सर्व मंडळाचे अध्यक्ष व सर्व सन्माननीय पोलीस पाटील, कासोद्याचे पोलीस स्टाफ साहेब, मी जास्त काही बोलत नाही, पण साहेबांनी मला आठवतं आमच्या इथं ND पाटील साहेब होते, त्या ND पाटील साहेबांनी एक उपक्रम राबवला होता। माझ्या महेश बापूच्या आता बोलणं झालं की गणपती मंडळांचा सत्कार केला पाहिजे म्हणून त्या साहेबांनी चांगला उपक्रम, त्या साहेबांनी देखील असा कार्यक्रम ठेवला होता। आणि आज देखील तुम्ही कासोदा पोलीस स्टेशनमध्ये असा उपक्रम राबवला की जे आम्हाला गावकऱ्यांना माहीत नाही की कोण निघते कसं, कोण निघते कसा, कोणता मंडळाचा अध्यक्ष कसा सत्कार ठेवला पाहिजे, काय ठेवाल, म्हणजे ही सगळी मंडळी कार्यकर्ते मंडळी वाढणारा लावू नको, वाढणारा लावशील तर आम्ही उभं राहणार नाही असं सांगतात। आणि सर्व कार्यकर्ते अगदी मंडप चौधरी आणि सर्व मान्यवर, व्यासपीठावरील मान्यवर आणि समोर तोलामोलाची विविध कार्यक्षेत्रात आपलं नाव लौकिक ज्यांनी काढलं आणि ज्यांनी वेगवेगळे पुरस्कार प्राप्त केले, या सर्वांचं या ठिकाणी मी शब्दसुमराने स्वागत करतो। मित्र हो, कासोदा पोलीस स्टेशनच्या वतीने आयोजित सन्मान सोहळ्यात उपस्थित आमच्या चाळीसगाव उपविभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री विजयकुमार ठाकूरवाड सर, या गावाचे कासोदा गावाचे प्रथम नागरिक पुरुषोत्तम चौधरी, ज्येष्ठ पत्रकार व सर्व पत्रकारांच्या प्रतिनिधी म्हणून उपस्थित नरेंद्र पाटील सर, आमचे सहकारी PSI धर्मराज पाटील साहेब, आजचे सर्व जे सत्कारार्थी आहेत ते गावकरी, सर्व पत्रकार मंडळी। आता हा जो सन्मान सोहळा होता
हा आमच्या बऱ्याच दिवसापासून मनात होता कसा करावा. सुरुवातीला जेव्हा मी आलो पोलीस स्टेशनला आणि जसं आमच्या अंमलदारांनी सांगितलं की पोलीस भरतीची तयारी करणार, आता आम्ही पोलीस असल्यामुळे आम्हाला साहजिकच जी पोलीस भरतीची तयारी करणारी मुलं आहेत त्यांच्याबद्दल आस्था जास्त असते थोडी, कारण